मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो सध्या भारताच्या राजकारणात मोदीसारखा दुसरा कुशाग्र राजनेता दुसरा आपल्याला सापडणार नाही. कारण विरोधकांनी जे नरेटिव्ह बिल्ड केलं असेल किंवा काही खोटा अप्रचार आपल्या विरोधात केला असेल तर त्याला हाणून कसा पाडायचं आणि तेही कमी बोलून, जास्त काही एनर्जी लावायची नाही, कमी बोलून कमी ज्या काही साधनं आहेत त्याचा वापर करून पूर्णपणे त्यांना हाणून पाडायचं. आणि त्याची रणनीती ही मोदींपेक्षा चांगली कोणीही सध्या आखू शकत नाही. हे पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांनी आज सिद्ध करून दाखवलेलं आहे. कारण एक मागच्या आठवड्यात जवळपास त्यांनी एक लेक्स फ्रीडमॅन नावाचा एक अमेरिकन पॉडकास्टर आहे त्याच्यासोबत पॉडकास्ट केला. आणि हा एक पहिला विदेशी पॉडकास्टर आहे ज्याच्यासोबत नरेंद्र मोदी यांनी पॉडकास्ट केलं आणि जवळपास 3 घंट्यांचा हा पॉडकास्ट आहे. त्यामुळं जे प्रश्न लेक्सने मोदींना विचारले त्या प्रत्येक प्रश्नाचं डिटेलमध्ये उत्तर हे नरेंद्र मोदींनी दिलेलं आहे. मी अपेक्षा करतो की तुम्ही ते पॉडकास्ट ऐकलं असेल आणि जुनी जरी बातमी असली तरी मला वाटलं की ती कवर केली पाहिजे. मागचे काही दिवस मी थोडा व्यस्त होतो आणि त्यामुळे ते कवर करता आलं नाही, पण आज योग्य वेळ आहे तर त्याविषयी मला वाटलं बोलावं. तर या इंटरव्ह्यूमध्ये लेक्सनी मोदींना एक प्रश्न विचारला की तुम्ही संघाचे स्वयंसेवक राहिलेले आहात आणि संघ म्हणजे हिंदू राष्ट्र अशी एक विचारधारा ठेवून असलेली संघटना. मग तुम्हाला कधी या संघटनेत राहिल्यानं काही समस्या झालेली नाही का, किंवा या संघटनेचा तुम्हाला फायदा काय झालं, असा प्रश्न मोदींना विचारला. आणि मोदींनी या प्रश्नाचं जे उत्तर दिलं आहे ना, ते उत्तर जे आहे ते इतकं काय बोलावं की ते एक एक शब्द हा इतका तोलून मापून मोदींनी म्हटला. आणि ते शरद पवारांनी आणि काँग्रेसने आणि त्यांचे जवळपासचे पुरोगामी पत्रकार आणि ज्या काही संघटना इतर असतात पुरोगाम्यातल्या, त्यांनी संघाविरोधात जे काही नरेटिव्ह इतके वर्ष बिल्ड केलं आहे, म्हणजे या लोकांनी समाजामध्ये असा गैरसमज एक निर्माण केला आहे की संघ म्हणजे एक आतंकवादी संघटना आहे. संघामध्ये जसं युवकांना एक भ्रमित केलं जातं, त्यांच्यामध्ये संघामध्ये जे शाखा भरतात त्या शाखेमध्ये युवक हे तलवार घेऊन फिरत असतात की मुसलमानांना आता जाऊन कापणार आम्ही. पण रियालिटीमध्ये संघामध्ये असंच काहीच होत नसतं. हे मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे. जे लोक संघाच्या शाखेत गेलेत, संघाचे स्वयंसेवक आहेत किंवा लांबून जरी संघाचं काम पाहिलं आहे, त्यांना माहिती आहे की संघ ॲक्च्युली काय करतं. संघ फक्त आणि फक्त युवकांमध्ये देशप्रेम भरण्याचा प्रयत्न करतं. ते बाल शिशु असतील किंवा युवा वर्गातली लोक असतील किंवा वृद्ध असतील किंवा मग काम ऑफिसला वगैरे जाणारे लोक असतील, अशा अनेक लोक आपापल्या एका कपॅसिटीनुसार संघाचं काम करत असतात. छोट्या मुलांना संस्कार देण्याचं काम हे संघाच्या शाखेमध्ये होत असतं. कोणत्याही प्रकारची हिंसा आपण भडकवायची आहे आणि देशाला परत एकदा विभाजन करायचं आहे, अशा प्रकारचं कोणतंही नरेटिव्ह संघाच्या शाखेमध्ये मुलांना शिकवलं जात नाही. उलट देशाला कसं अखंड ठेवता येईल आणि जे तुकडे झालेत त्याला परत एकदा भारतात कसं आणता येईल याच्याविषयी रणनीती, याच्याविषयी शिक्षण हे शाखेमध्ये दिलं जातं. शाखेमध्ये लोकांना भडकवलं जात नाही. ज्या प्रकारे त्या मस्जिदांमध्ये युवकांना, मुस्लिम युवकांना एक प्रकारचे आसमानी किताब दाखवून जे भडकवलं जातं, त्यांना चुकीची एक इन्फॉर्मेशन हिंदूंविषयी त्यांच्या मनात भरली जाते, द्वेष निर्माण केला जातो. अशा कोणत्याही प्रकारचा द्वेष मुसलमानांच्या बाबतीत संघाच्या शाखेमध्ये दिला जात नाही आणि हे सगळ्यांना उघडपणे माहिती आहे. पण शरद पवारांनी BJPला जे एक संघाने संघटनात्मक ताकद दिलेली आहे आणि ती ताकद जर आपल्याला कमी करायची असेल तर BJPवर वार न करता संघावर वार आपल्याला केले पाहिजेत. आणि हीच रणनीती शरद पवारांनी, काँग्रेसने आणि पुरोगामी पत्रकारांनी अनेक वर्षांपासून राबवलेली आहे. याचं चांगलं उदाहरण जर मला तुम्हाला द्यायचं असेल तर एक 26 अकराचा अटॅक आठवा, जो कसाब मुंबईत आला होता. त्याने हातावर एक भगवा कलावा बांधला होता. त्याची फोटो जेव्हा व्हायरल झाली आणि तेव्हा त्याला पकडलं नव्हतं अजून. त्याला पकडायच्या अगोदर मीडियामध्ये अशी एक अफवा पसरवली गेली होती की हा संघाने करून, म्हणजे संघाचा माणूस आहे कसाब हा, आणि त्याला एक मुस्लिम नाव देण्यात आलं आहे आणि हे सर्व प्रकारे संघानेच केलं आहे, अशी एक बातमी पसरवण्याचा प्रयत्न हे पुरोगामी पत्रकारांनी केलेलं होतं. आणि त्यामागचं कारण काय, तर त्यांनी फक्त एक भगवा कलावा बांधलेला होता, भगवा दोरा बांधलेला होता. ते तर नशीब की कसाब हा जिवंत पकडला गेला. तो जर मारला गेला असता तर याचासुद्धा ठपका जो आहे आपल्या ह्याच्यासारखा गांधींच्या हत्येप्रमाणे संघावरच लावला गेला असता. ते तर देवाची कृपा की कसाब हा जिवंत सापडला. नंतर कळालं की हे पाकिस्तानचं करामत आहे. त्यामुळे अशा अनेक बिनबुडाचे आरोप हे संघावर केले जात आहेत. आणि हाच जो नरेटिव्ह आहे
तो पॉडकास्टमध्ये नरेंद्र मोदी यांनी अगदी योग्य प्रकारे चांगल्या शब्दात मोडून काढलेला आहे. नरेंद्र मोदी यांनी प्रश्नाला उत्तर देताना एक वक्तव्य केलं. त्यांनी म्हटलं की यावर्षी संघाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि जगात RSSपेक्षा मोठा स्वयंसेवक संघ दुसरा नाही. म्हणजे स्वयंसेवक ते लोक जे कोणताही 1 रुपयासुद्धा न घेता संघासाठी, संघटनेसाठी, एक विचारधारेसाठी, देशासाठी दिवस रात्र काम करतात. तुम्हाला माहिती असेल की नाही मला अंदाज नाही आहे, पण शाखेमध्ये जेव्हा तुम्ही सुरुवातीला जॉईन होता तेव्हा तुम्हाला सांगितलं जातं की संघ कोणत्याही प्रकारचं पद किंवा कोणत्याही प्रकारचा फायदा तुम्हाला संघाकडून होणार नाही, हे तुम्ही स्पष्टपणे मनाला पटवून घ्या. आणि उलट संघच तुमच्याकडून काहीतरी घेईल, तुम्हाला देणार नाही, तुम्हालाच संघाला द्यायचं आहे, अशी एक भावना निर्माण करण्याचा प्रयत्न सुरुवातीला संघ प्रत्येक व्यक्तीमध्ये करतो. त्यामुळं नरेंद्र मोदी जेव्हा म्हणतात की यासारखा स्वयंसेवक संघ पूर्ण जगात नाही, तेव्हा हाच एक मेसेज मोदी या वक्तव्यातून देऊ पाहत आहेत. आणि दुसरं, पुढे मोदी म्हणतात की संघाला समजून घेणं इतकं सोपं नाही आहे. कोणताही व्यक्ती म्हणजे दुसऱ्या विचारधारेचा व्यक्ती सहजपणे संघाला समजून घेऊ शकत नाही. पुढे ते म्हणतात की देश हेच सर्वस्व आहे आणि लोकांची सेवा हीच देवाची सेवा आहे, असं संघाचं मोटो राहिलेलं आहे. काही स्वयंसेवकांनी सेवा भारती नावाची एक संस्था स्थापन केली. ही सेवा भारती गरीब लोकांच्या झोपडपट्ट्या आणि वस्त्यांमध्ये सेवा पुरवते, तेही सरकारच्या 1 पैशाच्या मदतीशिवाय. म्हणजे जे लोक म्हणतात ना, म्हणजे उद्धव ठाकरेंचं तुम्हाला आठवत असेल की एक 2-3 महिन्यापूर्वी कदाचित त्यांनी वक्तव्य केलेलं होतं की एखादा एक रोगी जेव्हा असेल तेव्हा त्यांनी रक्ताची मागणी केली तर आमचा शिवसैनिक हा त्याला रक्त देईल, पण संघाचे स्वयंसेवक हे गौमूत्र द्यायला तिथे पोचतील, असं एक निर्लज्ज एक वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलेलं होतं. त्याला हे उत्तर आहे मोदींचं की अशा सेवा भारतींसारख्या अनेक संघटना आहेत ज्या लोकांसाठी ग्राउंडवर उतरून काम करत असतात. उद्धव ठाकरेंसारखं मुख्यमंत्री असताना व्हिडिओ कॉन्फरन्स करून लोकांना काही भ्रमित करण्याचा प्रयत्न करत नाहीत, खोट्या आश्वासनं देत नाहीत, संघ बोलत नाही, पण अशा वेगवेगळ्या संघटनांमार्फत लोकांची सेवा करण्यासाठी जमिनी स्तरावर रात्रंदिवस झटत असतं. आणि पुढे अशा अनेक उदाहरण पॉडकास्टमध्ये नरेंद्र मोदींनी दिलेत. जसं की आदिवासी, व्यापारी अशा अनेक संघाच्या कार्यकर्त्यांनी छोट्या छोट्या संघटना उभारलेल्या आहेत. शिक्षणाच्या भागात तर संघाने क्रांती घडवून आणण्यासाठी स्वयंसेवकांनी विद्याभारतीची स्थापना केली. आज सुमारे 25,000 शाळा ही विद्याभारती चालवते, ज्यामध्ये सुमारे 30 लाख विद्यार्थी हे शिक्षण घेत आहेत. संघाचे 55,000 युनियन आहेत, ज्यात कोट्यावधी कामगार हे सदस्य आहेत. त्यामुळे कम्युनिस्ट जे हे क्लेम करत असतात की संपूर्ण जगात कामगारांचा आवाज उठवण्याचं काम हे कम्युनिस्टांनी केलं आहे, तर संघ हा त्याला प्रत्युत्तर म्हणून समोर उभं राहतो की संघाचं जे कामगारचं युनियन आहे ते सुद्धा तितकंच शक्तिशाली आहे. आणि मित्रांनो, जेव्हा हे वक्तव्य मोदींनी केलं आणि कोणत्या ठिकाणी केलं ते पहा. कोणत्याही लोकल चॅनलमध्ये नाही केलं आहे, कोणत्या तरी चाटुकार पत्रकाराच्या चॅनलवर जाऊन, ज्याला हे विरोधी पक्षातील लोक म्हणतात की मोदींनी सगळ्या पत्रकारांना विकत घेतलं आहे, अशा कुठल्याही पत्रकाराच्या चॅनलवर जाऊन मोदींनीही संघाची प्रशंसा केलेली नाही. केली आहे तर ती पॉडकास्टमध्ये, तेही लेक्स फ्रीडमनच्या. लेक्स फ्रीडमन हा ग्लोबल पॉडकास्टर आहे. जेव्हा तो संघाविषयी प्रश्न विचारतो आणि ग्लोबल प्लॅटफॉर्मवर जेव्हा मोदी गर्वाने सांगतात, होय मी स्वयंसेवक आहे आणि मी ज्या पदावर आज विराजमान आहे त्या पदावर येण्यासाठी, त्या पदाचा पदभार सांभाळण्यासाठी ज्या ज्या संस्कारांची गरज होती ते सगळे संस्कार मला संघाच्या शाखेमध्ये मिळाले, तेव्हा शरद पवारांच्या आणि विरोधी आणि पुरोगामी पक्षातील अनेक नेत्यांनी जे काही इतके वर्ष संघाच्या बाबतीत नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला आहे, तो फक्त आणि फक्त या पॉडकास्टच्या मदतीनेच नरेंद्र मोदी हाणून पाडतात. आणि मित्रांनो, या पॉडकास्टची दखल आज ग्लोबल स्टेजवर घेतली गेलेली आहे. विचार करा मित्रांनो, हेच वक्तव्य, हेच संघाविषयी जे काही नरेंद्र मोदी या पॉडकास्टमध्ये म्हणाले ते कुठल्या तरी राष्ट्रीय चॅनलवर म्हणाले असते तर इतकी दखल त्याची घेतली गेली नसती. पण त्यांनी जो प्लॅटफॉर्म चूज केला आणि जे शब्द संघासाठी वापरले ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यांनी एक टोन सेट केला आहे ग्लोबल लेवलवर, ग्लोबल स्टेजवर, की जागतिक लेवलवर जो एक गैरसमज संघाविषयी पसरवला जातोय
तो पूर्णपणे खोटा आहे आणि संघ हे काय आहे याची एक झलक देण्याचा, केवळ एक अंश माहिती देण्याचा प्रयत्न मोदींनी केला आहे आणि या माहितीच्या जोरावरच अनेक लोकांनी पुढं यावं, संघाला समजून घेण्याचा प्रयत्न करावं, केवळ हेच प्रामाणिक प्रयत्न आहे मोदींचं या पॉडकास्टच्या मागे. त्यामुळे माझं एक प्रामाणिक मत आहे की मोदींनी फक्त आणि फक्त हे एक पॉडकास्ट घेऊनच शरद पवारांच्या या नरेटिव्हला एक जोराचा मार दिलेला आहे, नुकसान पोचवलेलं आहे. आणि येत्या काळात तुम्ही पाहाल की ग्लोबल स्टेजवर संघाविषयी एक पॉझिटिव्ह इमेज बिल्ड व्हायला तयार होईल आणि याविषयी सरकारसुद्धा आता पूर्णपणे फ्रंट फूटवर येऊन प्रयत्न करणार आहे. हेच नरेंद्र मोदींनी या पॉडकास्टमधून दाखवून दिलेलं आहे. अजून मित्रांनो, याविषयीची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.